आज व्हॉट्स प्लेइंग ऑन युअर माइंडचा 4था एपिसोड येतोय. आज आपण भेटतोय गायत्री ओक हिला. गायत्री तिच्या कामाच्या निमित्ताने खूप विविध जंगलांमध्ये तिथल्या आदिवासी लोकांमध्ये वावरते आणि त्यामुळे एकूणच फोक आर्ट्स, लोकसंगीत या सगळ्याबद्दल तिचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. तिला आवड आहे त्याची, तिचा फार जिव्हाळा आहे आणि अभ्याससुद्धा आहे. तर आज आपण हा पर्स्पेक्टिव्ह ऐकणार आहोत. त्यामुळे खूप साऱ्या गप्पा लोकसंगीताबद्दल होतील. चला बघूया. हाय हाय. Gayatri Oak, soon to be Dr. Gayatri Oak. So you are on this podcast. This is the 4th episode. त्याचं नाव आहे What's Playing on Your Mind. Okay, so a very obvious first question always is अर्थात musical. What is playing on your mind right now? ओके. मी ना मागचे काही दिवस आदिवासी गावांमध्ये जिथे मी काम करते तिकडे आम्ही झाडं लावली जंगलामध्ये. त्याच्यासाठी डोंगर बिंगर चढून गेलो आणि सगळीकडे असं त्या वस्तीवरनं असे डोंगराकडे जाणारे रस्ते, कुठेतरी भात लावणी चालली, असं सगळं दिसतंय आत्ता. आणि त्याच्यामुळे ती जैत्र्या जैतमधली गाणी खूप डोक्यात येत होती. आणि त्यातलं एक तर आत्ता म्हणजे अजूनही चालू असल्यासारखं आहे. वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी, लिंगोबाचा देव कसा बैसला दे भारी, वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी. वा, अगदी पहिल्या प्रश्नापासून जैत्रजैतचा उल्लेख झाला. आता मला त्यावरून असं तुला विचारावं असं वाटतं आहे की ह्या सगळ्या भागांमध्ये फिरत असताना जे लोकल फोक म्युझिक आहे, लोकसंगीत आपण ज्याला म्हणतो, ते विविध रूपाने तुझ्यासमोर येत असेल. एकूण आत्ताच्या जे म्युझिकच्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्या आजूबाजूला, त्यामध्ये तुला म्हणजे त्याचं कसं कसं कुठे दर्शन होतं का, ते कमी दिसतंय किंवा काय, कसं वाटतं तुला त्याबद्दल? तर असं आहे की मॉडर्न म्युझिकचा डेटा कितीही का असे ना, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे काय म्हणतात, वेगवेगळे इतर इन्स्ट्रुमेंट्स वापरून केलेलं असेल किंवा प्रॉपर कुठेतरी रेकॉर्ड केलेली गाणी असतील, असं सगळं जरी असेल तरी सुद्धा त्या सगळ्यामध्ये फोक म्युझिकचा बाज आपल्याला दिसतोच आहे अजूनही. म्हणजे आता सुद्धा या आदिवासी भागांमध्ये जर का त्यांच्या तिथला काही कॉन्टेक्स्टला धरून जर का अशी काही गाणी आता यूट्यूबवर वगैरे पण आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये त्या घुंगरांचा वापर केलेला आहे, ढोल आहे किंवा काही काही ठिकाणी तारपा पण आहे, असं सगळं वापरलेलं आहे. आणि गाणी फक्त आता असं आहे की थोडंफार त्याच्यामध्ये काहीतरी मॉडर्न काही चाली किंवा असं पण वापरलेलं दिसतं. पण याचा अर्थ असा आहे की काहीही झालं म्हणजे जसं आपल्याकडे इतका काळ फोक म्युझिक आहे, तर ते फोक म्युझिक पण आहे, त्याच्यात इतर गोष्टींचं काय म्हणूया, म्हणजे अगदी पारंपरिक वाद्य नाही पण इतर प्रकारची काही वाद्य, इतर प्रकारच्या चाली, हे सगळं त्याच्यामध्ये येऊन मिसळत आहे आणि ते फोक म्युझिक एक प्रकारे बदलत आहे किंवा इव्हॉल्व्ह होत आहे असं आपण म्हणूया. पण फोक म्युझिक आहे. म्हणजे शेवटी कसं आहे, ते तिथल्या लोकांबद्दल बोलतंय, तिथल्या निसर्गाबद्दल बोलतंय, ते लोकांना आपलंसं वाटतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि शिवाय त्याच्यामध्ये स्थानिक वाद्य, स्थानिक काही चाली, या सगळ्याचा वापर आहे. त्याच्यामुळे कितीही नवीन प्रकार आले, मॉडर्न म्युझिक जरी आलं तरी फोक म्युझिक आहे ते तसं आहेच आहे. आणि हे सगळं आपल्याला इतरही भागांमध्ये दिसतं. म्हणजे गोव्यामधलं आपण उदाहरण घेऊया ना, ते हाव साहेबा पालतोडी वेळताम असं ते जे गाणं आहे, माका साहेबा वाट दाखवय, तर ते इतक्या प्रकारे वापरलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा, पण शेवटी काय आहे, ते तिथलं स्थानिक गाणं आहे आणि ते तसंच राहिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कितीही बदल किंवा काही झाले असले तरी फोक म्युझिकला मरण नाही. म्हणजे ते अजूनही आपल्याला त्याची रूपं दिसत राहतात, ते बदलत राहतं, पण फोक म्युझिक आहे असं मला वाटतं. आणि हे इतरही ठिकाणी आत्ता सुद्धा आपण बघितलं, वेगवेगळे अभंग वगैरे सुद्धा जे सादर केले जातात कार्यक्रमांमध्ये किंवा काही त्याच्या चाली बदललेल्या आहेत किंवा काही झालेलं आहे, पण शेवटी काय आहे, त्याचा जो बाज आहे तो फोक म्युझिकचा आहेच आहे अजून. आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट फोकच्या बाबतीतली
म्हणजे मी असं जरी म्हटलं की ही फोकची वेगवेगळी व्हर्जन्स असतात, त्याच्यावर जेवढे संस्कार होतात, लोक वेगवेगळ्या प्रकारे ते प्रोसेस करतात आणि मग त्याच्यातली काय म्हणूया, त्याच्यातली कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते. बरोबर. म्हणजे क्लासिकल म्युझिकच्या बाबतीत असेल किंवा रॉक फॉर्ममध्ये जेव्हा एखादं गाणं येतं त्याच्याबद्दलची असेल, तर ती कॉम्प्लेक्सिटी वाढत जाणं हा भाग आहे. पण मुळात फोक म्युझिकचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की ते खूप लोकांना म्हणता येण्यासारखं असतं. शब्द थेट कळणारे असे शब्द आहेत, अर्थ थेट असतो, तर त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. चाल सरळ असते, तर त्याच्यामुळे आता जसं याच्यामध्ये आता इथं आदिवासी भागामधली काही काही गाणी आता सोपं, गेलो होतो भेंडीला 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 रे, गेलो होतो भेंडीला भेंडीला, भेंडीचे फुल माझे शेंडीला शेंडीला रे, गेलो होतो भेंडीला भेंडीला, गेलो होतो भाताला 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 रे, गेलो होतो भाताला भाताला, भाताचे फुल माझे हाताला हाताला रे, गेलो होतो भाताला भाताला. आता हे किती सोपं आहे, हे कोणीही रिप्रोड्यूस करू शकतं, कोणालाही ते पटकन म्हणता येऊ शकतं. तर ही त्यातली मजा आहे. किंवा आपली भोंडल्यातली गाणी अगदीच बघायचं झालं तर भोंडल्यातली गाणी कुणी म्हणू शकतं ना. भोंडला ज्यावेळेला त्या म्हणजे बायका फेर धरून म्हणतात, तर ते जर का असं कॉम्प्लेक्स वगैरे काहीतरी असतं तर ते झालंच नसतं ना. तर भोंडल्यातली गाणी कशी एकदम सरळ साधी अशी आहेत आणि तरी त्याच्यातनं मजा येते. म्हणजे अर्थ नाही असं नाही आहे, लोकांना मजा येणारे अर्थ आहेत. बरोबर. असं सासर सुरेख बाई, सॉरी, असं सासर द्वाड बाई कोंडोनी मारित, असं माहेर सुरेख बाई खेळाया मिळत. असं एकदम स्ट्रेट आहे, कोणालाही रिलेट करता येण्यासारखं आहे. काही काही असतील ती त्या काळासाठी सुटेबल असतील, पण ते रिलेट करता येणं हा त्यातला खूप मोठा भाग आहे. रिप्रोड्यूस करता येणं हा त्यातला खूप मोठा भाग आहे. जशी जशी त्याच्यातली गुंतागुंत वाढत जाते तसं तसं ते सगळ्यांना म्हणता येतं असं नाही. मग त्याच्यामुळे मग काही काही अभंग सुद्धा आहेत जे रॉक फॉर्ममध्ये किंवा असे काही आणलेले आहेत, ते सगळ्यांना म्हणता येणार नाही आहेत. पण चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वरा डोळा पाहू, ज्ञानेश्वरा डोळा पाहू, हे कोणालाही म्हणता येईल की नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे फोकची ही खरी मजा आहे. आणि दुसरं म्हणजे थोडीशी चाल इकडे तिकडे झाली, काही हे झालं तरी तो गुन्हा ठरत नाही फोकच्या बाबतीमध्ये. हां, ते चालतं. थोडीशी चाल इकडे तिकडे होणं असेल किंवा अगदी सूर एखादा हल्ला असेल तरीही ते त्या, कारण 10-15 भाव महत्वाचा आहे. 10-15 लोक मिळून एकत्र काहीतरी म्हणतात, तर त्याच्यामध्ये ते आहे, त्याचं जीव त्याच्यामध्ये आहे. तर कलेक्टिव्ह एनर्जी म्हणतो आपण, ती जनरेट करण्याचा. हा, तर त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. आणि म्हणून मला परत म्हणजे पुन्हा म्हणता येण्यासारखं, कुणीही म्हणता येण्यासारखं, ही मला फोकची बाजू जास्त आवडते. म्हणजे येस. पण मग त्याला अडॅप्ट करायला सुद्धा भरपूर स्कोप असू शकतो ना वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. ऑफकोर्स. बिकॉज इट इज व्हेरी रॉ अँड अनप्रोसेस्ड. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच अशा प्रकारची भजनं किंवा म्हणजे जी हे आहेत, अभंग आहेत किंवा काही, हे आपल्याला खूप जास्त वेगवेगळ्या कबीराच्या रचना आहेत किंवा काय, हे सगळं आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कोणीतरी ट्राय करतंय, काहीतरी त्याला हे करतंय, बदलतंय असं दिसतं. जे मुळात खूपच कॉम्प्लेक्स किंवा काय म्हणतात की ज्याच्यामध्ये तेवढा स्कोप नसेल किंवा ज्याच्यामध्ये तेवढा बदलता येण्यासारखा जीव नसेल, तर ते तेवढं बदलणार नाही. बरोबर. पण ह्याच्या बाबतीमध्ये, फोक संगीताच्या बाबतीमध्ये जे अशा प्रकारच्या रचना आहेत त्याच्या बाबतीत ते सोपं आहे. म्हणजे त्याच्यामुळे खूप व्हर्जन्स मिळतात आपल्याला, असं होतं. आपण ज्याला स्पिरिच्युअल पोएट्री म्हणतो किंवा अभंग म्हणतो किंवा संत काव्य म्हणतो, या सगळ्याला म्हणजे जवळजवळ देशात सगळीकडे बघितलं गेलं आहे. ते विविध स्तरावर असतं. पण तुला म्हणजे मला माहिती आहे तुझा फार इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये आणि बऱ्यापैकी, तर विविध भागांमध्ये त्याचं रूप म्हणजे नुसतं रूप म्हणजे सगळे अल्टिमेटली येऊन थॉट एकच आहे, पण त्याची ट्रीटमेंट, म्युझिकल ट्रीटमेंट किंवा कॉम्पोजिशन्स आहेत किंवा ती त्याला प्रेझेंट कसं केलं गेलं किंवा कुठे कुठे वापरलं गेलं, ह्या अशा अनेक विविध रूपांनी ते समोर येतं. मग तर त्याच्याबद्दल तुझे काही ऑब्झर्वेशन्स आहेत का, किंवा त्याचं ॲडॅप्टेशन्स आहेत वेगळे वेगळे?
तर ते तुला काय वाटतं ते आम्हाला सांग. हां, तर हे आता कसं आहे की आता संत साहित्य म्हणजे अभंग असतील किंवा इतर राजस्थान किंवा मध्य प्रदेशमध्ये गोरखनाथांची भजनं, कबीर आहे आणि इतर बरेच आहेत संत कवी, त्यांची भजनं गायली जातात. बंगालमध्ये ते बाउल म्युझिक आहे आणि इतर ठिकाणी पण बरंच काय काय आहे. अर्थ कुठेतरी त्याचा एकच असेल, त्यातला एसेन्स जो आपण म्हणतो तर एकच असेल, तरी त्यातले स्थानिक जी संगीताची परंपरा आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे आता आपल्याकडे अभंगामध्ये खूपदा गजर असतात, दादोबा माऊली तुकाराम असं, मग ते म्हटलं की मागून लोक तुकाराम तुकाराम हे म्हणत जाणं, त्याच्याने एक जो हे तयार होतो तो इथला पॅटर्न आहे किंवा इथली जी वाद्य किंवा जे हे असेल ते इथलं आहे. आपण जर का राजस्थानामध्ये जिथे कबीराची किंवा गोरखनाथांची अशी भजनं म्हटली जातात, तर कधी कधी त्यातली काही गाणी आपल्याला जर का म्हणजे आपण ऐकतानाच आपोआप असं होतं की तिथले उंच स्वर किंवा म्हणजे उंच आवाजात ते म्हटलं जाणं किंवा तिथल्या वाद्यांचा ढोल किंवा असे काही तिथली जी वाद्य आहेत ते वाजवलं जाणं, तर आपोआप तिथलं एक वेगळा पॅटर्न तयार होतो. किंवा बाउल म्युझिकमध्ये आपण बघितलं तर ते एक ती छोटी अशी एक तारीसारखी ते एक वेगळं वाद्य असतं, ते घेऊन ते बऱ्याचदा आणि एखादं छोटं झांजेसारखं काहीतरी असतं तर ते घेऊन ते म्हणतात. असं आपल्याला वेगवेगळं दिसत राहतं. तर त्याच्यामुळे तिथलं जे स्थानिक याचा म्हणजे स्थानिक संगीताची जी काही परंपरा आहे त्याचा परिणाम त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे भजनं ते ती म्हणत असतील, बरोबर, भजनं ती म्हणत असतील, आपल्याकडच्या जात्यावरच्या ओव्या असतील किंवा काही, तर इथले जे जे इथले संगीताची जी परंपरा आहे ती त्या त्या ह्याच्यामध्ये वापरली गेलेली आहे असं मला म्हणजे त्या ह्याच्यामध्ये वाटतं, त्या भागातल्या संगीताच्या बाबतीमध्ये. तर त्याच्यामुळे अर्थ तोच आहे, पण तिथल्या संगीताच्या परंपरेचा झालेला तो परिणाम आहे त्याच्यावर. अच्छा, आता तू जे म्हणालीस त्याची काही उदाहरणं देता येतील का थोडी अजून क्लॅरिटीसाठी? हां, अशी बरीच उदाहरणं खरं तर सापडू शकतात. म्हणजे आता आपल्याकडे नामस्मरणाचा किंवा जर गजराचा एक टिपिकल आपल्याला दिसतं. आता तर वारीचा पण सीझन आहे, त्याच्यामुळे गजर आपल्याला खूपदा ऐकू येऊ शकतात. तर जे गजर हा भाग आहे ना, की भजनामध्ये लोकांना, भजन कीर्तनामध्ये लोकांना कंटाळा येऊ नये किंवा लोकांना जागं करण्यासाठी ते वापरतात. तर तसं माझी आजी एक दत्ताचा गजर सांगायची, तर तो इतका सुंदर आहे आणि ते गजरामध्ये बऱ्याचदा असं असतं की 1 किंवा 2च ओळी असतात आणि त्या परत परत वेगवेगळ्या चालीमध्ये उंच आवाजात, छोट्या म्हणजे हळू आवाजामध्ये असं असं करत जातात आणि मग थोड्या वेळा 1-2 मिनिटाचं ते असतं की लोकांना जागं करणं आणि मग ते पुन्हा भजन कीर्तन जे असतं ते चालू होतं. तर तसं गजराचं एक आहे जे मी माझी आजी जे म्हणायची ते आपण हे म्हणून दाखवते मी थोडंसं. पाठीमागे गाय उभी पुढे आहे श्वान, काय मौजेचा दत्त भगवान. पाठीमागे गाय उभी पुढे आहे श्वान, काय मौजेचा दत्त भगवान. काय मौजेचा दत्त भगवान, काय मौजेचा दत्त भगवान. काय मौजेचा दत्त भगवान, काय मौजेचा दत्त भगवान. काय मौजेचा दत्त भगवान. पाठीमागे गाय उभी पुढे आहे श्वान, काय मौजेचा दत्त भगवान. तर हे गजराचं उदाहरण झालं. तर तसंच आता जर का आपण राजस्थानातलं एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये जी मी मगाशी म्हटलं असं की काही असं जे उंच आवाजात म्हटली जाणारी किंवा त्याच्यामध्ये त्यांची चिपळ्यांसारखी साधनं आहे, ढोलक आहे, बरंच काही आहे, तुंबी वापरतात ते. तर तसं एखादं जर का बघितलं तर हे बघा म्हणजे ऐकण्यासारखं आहे. वारी जाऊ रे बलिहारी जाऊ रे, हो मैं वारी जाऊ रे बलिहारी जाऊ रे. मारा सतगुरु आंगण आयो मैं वारी जाऊं रे. मारा सतगुरु आंगण आया मैं वारी जाऊं रे. आता हे कसं आहे, त्याच्यामध्ये ते उंच आवाज आणि असं सगळं हे करून म्हटलं जातं. तर हा त्यातला फरक आहे. आणि जर का आपण राजस्थानच्या म्हणजे लँडस्केपचा विचार केला आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण हे ऐकलं तर आपण इमॅजिन करूया ना की आपण कुठेतरी दूरवर एखाद्या ठिकाणी 8-10 लोक जमली आहेत, ते इथे म्हणजे ते तिथले काही व्यापारी आहेत किंवा कोणीतरी आहेत आणि ते लोक ते म्हणतायत आणि आपल्याला कुठून तरी लांबून तो आवाज ऐकू येतोय. तर तो लांबून आवाज ऐकू येण्यासाठी बघा हा आवाज एकदम सुटेबल आहे.
मग ते जात्यावरच्या ओव्या नाही होणार. जात्यावरच्या ओव्या काय आहेत, तर ते जात्यावर त्या दोन बायका आपल्या मिळून म्हणतायत आणि मग त्याला हा उंच आवाज नाहीये. पण हे कसं आहे, कुठून तरी वाळवंटातनं आपल्या कानावर काहीतरी पडतं, स्पष्ट शब्द नाही कळणार. हे इमॅजिन करून बघ, म्हणजे काहीतरी येतंय पण ते शब्द नाही कळत असं. तर हे खूप सुंदर आहे. म्हणजे हा फरक आपल्याला त्या त्या लँडस्केपमध्ये असलेल्या संगीताबद्दल कळू शकतो. ओके, इतकी इंटरेस्टिंग माहिती. त्यामध्ये तू आता राजस्थान रेफर केलंस. माझ्या मते तिथे खूप कबीर हा अगदी फारच तिथे म्हणजे लोकप्रिय विषय आहे. खूप म्हटलं जातं, गायलं जातं, खूप रेफरन्सेस दिले जातात. पण आता ह्याचाच रेफरन्स घेऊन असं जर आपण बघितलं तर कुमारजींनी खूप गाणी, खूप कबीर एक्सप्लोअर केलं आहे. तर ओके, आता इफ आय थ्रो अ क्वेश्चन ॲट यू की कुमारजींची निर्गुणी भजनं की राजस्थानी लोकगायकांनी केलेली निर्गुणी भजनं, तुझा चॉईस काय असेल? हे खूपच कठीण आहे, कारण मुळातच कुमारजींना ही गाणी कुठं सापडली, म्हणजे कुमारजींना हे संगीत कुठं सापडलं, तर त्यांना ते माळव्यामध्ये म्हणजे मध्य प्रदेश, अगेन तिथे सुद्धा कबीराची किंवा गोरखनाथ असतील आणि ही सगळी गाणी भजनं तिथे खूप म्हटली जातात. भाजीवाले, रस्त्यावर काम करणारी लोक, असे कुठेही शेतकरी, अशी कुठेही ही भजनं आपल्याला ऐकायला मिळू शकतात. आणि कुमारजींनाही तिथेच सापडली. तर त्याच्यामुळे हा प्रश्न खूप अवघड आहे. एकतर उत्तर द्यायला अवघड आहे, पण आपण असं म्हणू शकतो की माझ्या बाबतीमध्ये ते माझ्या मूडवर खूप अवलंबून आहे. कारण राजस्थान, मध्य प्रदेश म्हणजे माळवा, या सगळ्या भागामध्ये ही सगळी भजनं म्हणजे अतिशय गंभीर विषय असलेली खरं तर काही काही भजनं आहेत. म्हणजे मानवी आयुष्य कसं निरर्थक आहे, मृत्यू हा कसं अंतिम सत्य आहे, किंवा त्याच्यामुळे माणसानं कसं त्याच्या पुढचं म्हणजे आत्ताच्या अधिभौतिक भौतिकात जगाच्या पेक्षा वेगळं याचा विचार कसा केला पाहिजे, इतकं गंभीर विषय मांडणारी ही भजनं असतात कधी कधी. आणि ह्या वाटेवर, अध्यात्माच्या वाटेवर आपल्याला गुरु कसा साथ देतो आणि त्याच्यासाठी आपण गुरुला कसं, म्हणजे गुरु किती महत्वाचा आहे, एवढा अवघड विषय मांडणारी भजनं आहेत. पण ह्या सगळ्या माळवा, राजस्थान या सगळ्या ठिकाणी लोक नाचतात त्या भजनांवर. ढोलक, झांजा, चिपळ्या अशा सगळ्या वाद्यांवर ते म्हणजे उत्साहात ती भजनं म्हटली जातात. तर त्याच्यामुळे त्या वेळेचा आपला मूड काय आहे ना ह्याच्यावर आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ कधी कधी मी कुमारजींचं एक भजन ऐकायच्या म्हणजे कुमारजींचं भजन ऐकायच्या मूडमध्ये असते. साधारणपणे एखादं बघूया. सुनता है गुरु ज्ञानी 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 सुनता है गुरु ज्ञानी, हे ऐकायच्या मूडमध्ये मी कधी कधी असते. पण कधी कधी मी ह्याच भजनाचा फोक फॉर्म ऐकायच्या मूडमध्ये असू शकते. तर फोक फॉर्म कसा असेल, कोई सुनता है गुरु ज्ञानी गगन में आवाज हो रही झिणा झिणा. हा, आता हे किती वेगळं झालं. तर आत्ता माझा मूड काय आहे, म्हणजे आत्ता मला काय ऐकायचं आहे त्याच्यावर हे बदलतं. म्हणजे एकच भजन असेल, कदाचित ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ऐकायला मिळेल. त्याच्यामुळे आपल्याला असं नाही करता येत. बऱ्याचदा कुमारजींच्या त्या भजनांमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल, आपण खूप हरवून जातो आणि आपल्याला तो अर्थ खूप आतपर्यंत पोहोचतो असं जाणवतं बऱ्याचदा. तर त्याच्यामुळे त्यावेळेला आपला मूड काय आहे आणि आपल्याला ते काय म्हणजे कशा फॉर्ममध्ये ऐकायचं त्यावर ते अवलंबून आहे असं मला वाटतं. परफेक्ट. ओके, सो गायत्री ओकचं असं स्वतःचं प्रेफरन्स काय असू शकतं? फोक, क्लासिकल, मॉडर्न फ्युजन, रॉक, पॉप, काय? ओके, मला असं वाटतं की हे काही खरंच म्हणजे खरंच असं खूप वेगळं आहे का एकमेकांपासून, म्हणजे की फोक एकमेकांपासून हे फार वेगळं नाही असू शकत ना. कारण फोक पासूनच बऱ्याच गोष्टी शेवटी काय होतं, लोकसंगीत कोणीतरी म्हणजे लोकांनी जे चालू केलेलं संगीत आहे त्याच्यावर काही लोकांनी खूप जास्त म्हणजे खूप संस्कार झाले त्याच्यावर, त्याच्यामध्ये इतर गोष्टी मिसळल्या. जसं आपल्याकडे भारताच्या बाबतीमध्ये झालं, आपल्याकडचं फोक म्युझिक किंवा आपल्याकडचं एकूण संगीत किंवा कुठलीही कला आहे, आपल्याकडे इतक्या ठिकाणाहून लोक आली, वेगवेगळ्या देशांमधून किंवा वेगवेगळ्या प्रांतांमधून, सगळीकडून. त्यांनी त्याच्यामध्ये बदल केलेत ना. म्हणजे त्यांनी त्यांचं आणलं, त्याच्यामध्ये घातलं, मग हे म्युझिक अजून किंवा कुठली कला ती अजून बदलली, इव्हॉल्व झाली, असं करत हे गेलेलं आहे. तर आपण खरोखरच हे फोक, हे क्लासिकल, हे रॉक पॉप किंवा हे इंडी फ्युजन वगैरे, तर असं खरंच कितपत म्हणू शकतो, हाच मला प्रश्न आहे मुळामध्ये.
असं आहे. तर त्याच्यामुळे असा प्रेफरन्स आता एक उदाहरण बघूया ना, की ते जे खूप छान भजन आहे. चदरिया झिनी रे झिनी, हो राम नाम रसबिनी, चदरिया झिनी रे झिनी. आता हे देस रागातलं आहे. पण जेव्हा एखादा स्थानिक कोणीही कलाकार ज्याला त्या ह्या विषयाचं त्याने काही शिक्षण असं म्हणजे कुठेतरी क्लास लावून शाळेत जाऊन शिकलाय असं नाहीये, त्याच्याकडे ते आलंय परंपरेने, तर असा जो कलाकार गातोय त्याच्यासाठी हे देश रागातलं भजन वगैरे असं काही नाहीये, तो ते गातोय. तर त्याच्यामुळे हे वेगळं म्हणजे फार वेगळं असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे असं आपण म्हणूया की असा काही स्पेसिफिक प्रेफरन्स असा काही नाही असू शकत. किंवा इवन रॉक पॉप आता आपल्याकडे पण बघूया ना, की आपल्याकडे अभंगांमध्ये रॉक म्युझिक असं आणून किंवा बरंच काही प्रयोग झालेले आहेत. कबीर कॅफे हे जर का कोणाला माहिती असेल तर म्हणजे कबीर कॅफे तू ऐकला असेल नीरज आर्याचा, तर त्याने ते आणलं. चाली काही ठिकाणी त्याने बदलल्या, काही ठिकाणी त्याच ठेवल्या आणि मग त्याने गिटार किंवा इतर काही इन्स्ट्रुमेंट्स वापरली, असं सगळं झालं. पण शेवटी काय आहे ते कबीराचं भजन आहे. त्याची म्हणजे शेवटी तो फोकचा बेस घेऊन पुढे गेला, बरोबर. तर त्याच्यामुळे हे काही फार एकमेकांपासून वेगळं आहे असं नाही. त्यावेळेला मला त्या म्युझिकचं कुठलं व्हर्जन ऐकावंसं वाटतं, म्हणजे मला त्यावेळेला देस रागामधलं काहीतरी एखादी सुंदर बंदिश ऐकावीशी वाटते का, तर मी ते ऐकते आहे. पण त्यावेळेला मला चदरिया झिनी ऐकायची इच्छा आहे, तर मी ते ऐकते, असं आहे. त्याच्यामुळे मुळात आपण हे बघूया की हे काही फार वेगळे आहेत एकमेकांपासून, अशातला असं मला तरी वाटत नाही. म्हणजे ओके, खूप सुंदर. पण ह्याची पण थोडीशी उदाहरणं दे ना, मला अजून छान वाटतंय ऐकायला तुझ्याकडनं काय काय. याची उदाहरणं म्हणजे आता बाबा बुल्ले शहाची जे रचना आहेत त्या तर त्या रॉकमध्ये त्या फॉर्ममध्ये वापरल्या जातात. बुल्ला की जाना मैं कौन वगैरे हे तर आपल्याला माहिती असतील, ते वापरले जातात. आमिर खुसरो तर किती म्हणजे मूवीजमध्ये आला. आता ती एक वेब सिरीज होती त्याच्यामध्ये ते सुंदर त्यांनी ती वापरली. फूल रही सरसो सकल बन, ते तर किती जुनं आहे आणि तेही ते ट्रेडिशनली ते इतकं जुनं कॉम्पोजिशन आहे, पण ते वापरलं गेलेलं आहे. तर असे खूप ठिकाणी आपल्याला छोटी छोटी म्हणजे अशी बरीच उदाहरणं दिसू शकतील. म्हणजे फिल्म्समध्ये मीराबाईची भजनं वापरलेली आहेत किंवा अगदी मोठे म्हणजे अल्बम्स, लताबाईंचा मीरेच्या भजनांचा अख्खा मोठा अल्बम आहे. तर हे आलंच ना, म्हणजे सगळ्यांनी त्या ट्रेडिशनल रचनांचा आपापल्या पद्धतीने त्याला चाली लावून किंवा काही त्याचं सादरीकरण केलेलंच आहे. अच्छा, हे तुझं आत्ताचं ऐकताना माझ्या डोक्यात एक विचार आला. बंदिश बँडिट्स त्याच्याबद्दल म्हणजे त्यात दुर्गा एक्सप्लोअर केला इन रॉक फॉर्मॅट, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुला व्हॉट डू यू फील अबाउट दॅट, किंवा त्यातलं काही असं फार नोटिसेबली आवडलं आहे किंवा असं काही आहे का? हां, त्यातली सगळीच ना, म्हणजे सखी मोरी इतकं छान, म्हणजे ऐकताना छान वाटलं. असं म्हणजे ते ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेला वाटलं अरे हां, हे असं पण छान वाटू शकतं. हा जो आहे ना भाग, की हे असं पण छान वाटू शकतं. हे मला खरं तर वाटतं या सगळ्या गोष्टींचं वैशिष्ट्य आहे, की ह्याला वेगवेगळ्या प्रकारे बदलता येऊ शकतं. एखादं छान वाटलं, एखादं छान नाही वाटलं, असं होऊ शकतं. ह्या सगळ्या रचनांच्या बाबतीत ही मला याच्यात जास्त मजा वाटते. खूप छान गप्पा झाल्या आपल्या. आता आपण पॉडकास्टच्या एंडला आलो आहे, जिथे एक सेगमेंट आहे. गेस्टनी त्याच्या आवडीचं, चॉईसचं किंवा आत्ता जी म्हणायची इच्छा होईल ते म्हणायचं आहे. गाणं, भजन, जे काही असेल ते. पण ठीक आहे, आपण 1 मिनिटापर्यंत वेळ घेऊ शकतो. म्हणजे तसं बंधन नाही आहे, पण एक आपलं ठेवतो बरोबर. आपण. येस. सो कॅन यू प्लीज सिंग समथिंग दॅट Yes. यू वुड लाईक टू? हो, चालेल. येस. आपण तुकारामांचा अभंग ऐकूया. सगळीकडे अभंग, वारी याचं खूप वातावरण आहे. तर आता एक शिवराय अष्टक म्हणून सिनेमांची सिरीज येते आहे, म्हणजे त्यातले काही आले. तर त्यातल्या एका सिनेमातलं हे गाणं आहे. मला नक्की नाव आठवत नाही सिनेमाचं, पण त्यातलं हे भजन आहे, अभंग आहे, सॉरी. हेची येळ देवा नगा माग घेऊ, तुझं विण जाऊ शरण शरण कोणा. नारायण ये रे पाहू
पाहू विचारून तुझं विण कोण आहे मज रात्रंदिन तुझं आठवुनी आहे रात्रंदिन तुझं आठवुनी आहे पाहतोसी सत्व काय सत्व माझे तू का म्हणे किती येऊ का कुलती काही माया चित्ती येऊ द्यावी हेची येळ देवा नगा माग घेऊ तुझं विण जाऊ शरण कोणा. मस्त. थँक्यू सो मच.